परिच्छेद 10 क्रमांकाचा विचारसागर तरंग दुसरा परिच्छेद 10 क्रमांकाचा सिद्धांत मताने कार्याध्यासाचा संभव। पूर्व पक्षाच्या मते आद्य पाहावे तो अधिकाऱ्याचा असंभव, विषयाची असिद्धी, प्रयोजनाचा अभाव म्हणून संबंध घडत नाही असं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे। सिद्धांत्याने अधिकाऱ्याचा संभव आतापर्यंत सांगितला, त्यामध्ये पुष्कळ नाही हे मान्य आहे, पण कोणीच नाही असं नाही। विषयाची असिद्धी पूर्व पक्षाच्या मते झाल्याच्या नंतर सिद्धांत्याने सांगितले विषयाची सिद्धी आहे, त्यात विशिष्ट असणाऱ्या जीवाचं शुद्ध ब्रह्माशी ऐक्य होत नाही हे आम्हाला मान्यच आहे, पण त्यात लक्ष्य भाग साक्षीचं ब्रह्माशी ऐक्य व्हायला हरकत नाही म्हणून विषयाची सिद्धी आहे। आता प्रयोजनाचा अभाव पूर्व पक्षाच्या मते प्रयोजनाचा अभाव म्हणजे ज्ञानाने मोक्षाचा अभाव असं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे। का बरे? तर वादामध्ये जगत काय ठरलं नाही? अध्यस्त ठरलं नाही। वादामध्ये जगत का अध्यस्त ठरलं नाही? तर कार्याध्यासाची सामुग्री नाही आणि कारणाध्यासाची सिद्धी होत नाही। कार्याध्यासाची सामुग्री काय आहे? तर सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि प्रमाता प्रमाण प्रमेय या दोषत्रय हे कार्याध्यासाची सामुग्री आहे। ती भेटत नाही म्हणून कार्य काय नाही? अध्यस्त नाही। तर त्या कार्याध्यासाचा संभव सांगत असताना या 10व्या परिच्छेदामध्ये सिद्धांती बोलत आहेत, तो विषय आपण पाहत आहोत। सिद्धांत मताने कार्याध्यासाचा तूर्त कार्याध्यास संभवनीय आहे किंवा नाही हा मुख्य वादाचा प्रश्न आहे। तर सिद्धांती पूर्व पक्षाला म्हणतात कार्याध्यासाला आपण सामुग्री सांगितली सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि प्रमातादी दोषत्रय। आमच्या मते कार्याध्यासाला सामुग्री लागत नाही असं आमचं म्हणणं नाही, पण आपण म्हणता ती सामुग्री लागत नाही। का आपण म्हणता ती सामुग्री लागत नाही याचं उत्तर असं आहे, इथे सिद्धांती न्यायशास्त्रामध्ये अनुमान प्रमाणाच्या द्वारा एखाद्या साध्याची सिद्धी करत असताना जी मुख्य 5 अंग आहे त्यातलं व्याप्ती नावाचं अंग या ठिकाणी घेतलेलं आहे। व्याप्तीमध्ये 2 प्रकार म्हटलं आपण। व्याप्ती म्हणजे काय? सहचार नियमो व्याप्ती। सहचार शब्दाचा अर्थ सोबत सोबत राहणं, ज्याच्या वाचून ज्याचं अस्तित्व नाही अशा पद्धतीला त्याला व्याप्ती असं म्हणतात। आणि त्या व्याप्तीमध्ये एक अन्वय व्याप्ती असते आणि दुसरी व्यतिरेक व्याप्ती असते। अन्वय व्याप्ती म्हणजे काय? तर आपण त्याचं लक्षण केलं यत् सत्वे यत् सत्वम अन्वया, म्हणजेच हेतू सत्वे साध्य सत्वम अन्वया, म्हणजे धूमसत्वे वन्यसत्वम असं त्याचं उदाहरणामध्ये स्पष्टीकरण पाहिलं। यद अभावी यद अभावम व्यतिरेकः, यद अभावे म्हणजे साध्य अभावे हेतू अभावम व्यतिरेकः, म्हणजेच वन्य अभावे हेतू अभावम। आणि अन्वय व्याप्तीचं उदाहरणही पाहिलं आणि व्यतिरेक व्याप्तीचं उदाहरणही पाहिलं। अन्वय व्याप्तीचं उदाहरण काय? यत् सत्वे यत् सत्वम अन्वया म्हणजे हेतू सत्वे साध्य सत्वम अन्वया, म्हणजेच धूम सत्वे वन्य सत्वम यथा महानस म्हणजे स्वयंपाकघर। यद अभावी यद अभाव व्यतिरेका म्हणजेच साध्य अभावे हेतू अभाव व्यतिरेका, म्हणजेच काय? तर वन्य अभावे हेतू धूम अभावम, याला म्हटलेलं आहे व्यतिरेक व्याप्ती। आणि यथा जलहृद, जलहृद म्हणजे सरोवर, तिथे काय नाही म्हणून काय नाही? साध्यरूप वन्य नाही आहे ना, म्हणून साधन हेतुरूप धूम नाही। म्हणजे एक अन्वय व्याप्ती आणि एक व्यतिरेक व्याप्ती। या अन्वय व्यतिरेक व्याप्तीने काय सिद्ध होतं? तर कार्यकारण भावाची सिद्धी होते, नियत कार्यकारण भावाची सिद्धी होते। अन्वय व्यतिरेक व्याप्तीने काय सिद्ध होतं? नियत कार्यकारण भावाची सिद्धी होते। म्हणजे कारण सत्वे कार्यसत्व, कारणाभावे कार्य अभाव, कारण असेल तर कार्य आहे, कारण नसेल तर कार्य नाही। मग त्या जे कारण असेल जे त्याद्वारा जे कार्य होईल ते कार्याचं कारण। जसं की आपण काय बोललो, साधारण कारण आणि असाधारण कारण। आता तिसऱ्यांदा हा विषय आपण पाहतोय, कालही बघितला, परवाही थोडासा बघितला आणि आजही त्याची पुनरावृत्ती होते, पण हा विषय महत्त्वाचा सुद्धा आहे। एकदा तो आपल्या लक्षात आला म्हणजे पुन्हा त्याला पिष्टपेशन न्याय करण्याची आवश्यकता नाही, पण लक्षात येत नाही तोपर्यंत पाहणंही गरजेचंच आहे। तर त्यामध्ये साधारण कारणं किती पाहिली आपण? 9 कारणं पाहिली। ईश्वर, ईश्वर इच्छा, ईश्वर ज्ञान, ईश्वर प्रयत्न ही 4, दिशा काल ही 2, 6 आणि अदृष्ट 7, प्रागाभाव प्रतिबंधका अभाव ही 2 अशी 9 साधारण कारणं पाहिली, जी याची यावत कार्याला कारण ठरतात।
आणि असाधारण कारणं 4 पाहिली. त्यामध्ये 4 असाधारण कारणामध्ये म्हणजे एकाच कार्याला कारण ठरतात, अन्याला होत नाही, त्याला आपण असाधारण कारण म्हणतो. त्याच्या 4 कोणती पाहिली? उपादान, निमित्त, सहकारी आणि अन्यथा सिद्ध. तर घट नावाचे कार्य आहे, त्याचं उपादान कारण ज्याचा कार्यात प्रवेश असून ज्याच्या वाचून कार्याचं अस्तित्व राहत नाही ते उपादान कारण कोण भेटलं? मृत्तिका, माती. बरं, भूमी आतुनी स्वयंबक आहे, घाड्या गाडग्याची निगती कोंब परिते कुलाल मतीचे गर्म उमटले की त्याचा करता लागतो कुंभार आहे ना. मग कुंभार त्याचं कोणतं कारण म्हटलो? निमित्त कारण. म्हणजे उत्पत्ती स्थिती दोन्हीला जे कारण असतं ते उपादान कारण. उत्पत्तीला पाहिजे, स्थितीला असलंच पाहिजे असं काही नाही. विनोदाने बाबा म्हणत असतात, यदा कदाचित कुंभाराने घट निर्माण केला आणि कुंभारच मेला तर त्याच्याच अंत्ययात्रेला तो घट कामा येऊ शकतो. म्हणजे तो घटाचं त्या कुंभारा वाचून नंतर काही अडत नाही, सिद्ध होण्यापुरतं पाहिजे, पण एकदा सिद्ध झाल्याच्या नंतर कुंभार असलाच पाहिजे असं नाही. म्हणजे उपादान कारण ते असतं जे उत्पत्ती स्थिती दोन्हीला कारण असतं, आणि निमित्त कारण ते असतं जे उत्पत्तीला आवश्यक आहे पण स्थितीला असलंच पाहिजे असं काही नाही, ते निमित्त कारण. आणि सहकारी कारण ते सुद्धा उत्पत्तीला लागतं, ते स्थितीला असलंच पाहिजे असं काही नाही. दंडचक्रादी ज्याच्या साह्याने करता कार्य निर्माण करतो, अगदी त्याला करण म्हणा फार झालं तर व्याकरणाच्या भाषेत. स्वतंत्र करता, स्वतंत्र असतो तो करता. कर्तु इप्सितमम कर्म, कर्त्याला इच्छित असतं ते कर्म. आणि साधक तमम करणम, जे क्रियेला साधक असतं त्याला काय म्हणतात? करण. मग इथे करता कोण? कुलाल. कोणतं कारण? निमित्त कारण आहे ना. आणि कशाच्या द्वारा करतो? मृत्तिकेच्या द्वारा. मृत्तिका कोणतं कारण? उपादान कारण. आणि मृत्तिकेद्वारा करतो आणि कोणाच्या साह्याने करतो? दंडचक्राच्या साह्याने करतो. मग साधक तमम करणम म्हणून दंडचक्र काय झाली? दंडचक्र करण झाली. आणि कुंभार करता झाला. आणि घट हे काय झालं? कर्म झालं. मग घटरूपी कर्म याचं उपादान कारण मृत्तिका, घटरूपी कर्माचं निमित्त कारण कुंभार, आणि घटरूपी कर्माचं सहकारी कारण दंडचक्रादी, आणि अन्यथा सिद्ध कारण आहे ते रासप. मग त्या अन्यथा सिद्ध कारणाला जर एखादा उपादान कारणत्व देऊ लागला तर हे बोलणं त्याचं उचित होईल काय? नाही. कारण उपादान कारण त्याला म्हणतात ते कार्याच्या उत्पत्ती स्थिती आणि लयास कारण आहे, त्याला उपादान कारण म्हणतात. आणि हे गाढ उत्पत्तीलाही कारण नाही, स्थितीलाही कारण नाही, लयालाही कारण नाही. उत्पत्तीला फार झालं तर ते सहकारी कारण आहे, पण ते असलंच पाहिजे असं काही नाही ना. ते आहे तरी घट आहे, ते नाही तरी घट आहे, म्हणून ते कोणतं कारण नाही? उपादान कारण नाही. तसं सत्यवस्तूंच्या अंजने संस्कार आहे, अध्यास आहे, आणि सत्यवस्तूंच्या अंजने संस्कार नाही, अध्यास नाही असं जर असतं तर सत्यवस्तूंच्या अंजने संस्काराला अध्यासाचं कारणत्व देता आलं असतं. पण सत्यवस्तूंच्या अंजने संस्कार आहे, अध्यास आहे हे बरोबर आहे, पण सत्यवस्तूंच्या अंजने संस्कार आहे ना, सत्यवस्तूंच्या अंजने संस्कार नाही ना अध्यास नाही असं नाही. सत्यवस्तूंच्या अंजने संस्कार नाही तरी अध्यास आहे. कधी आहे? सजते वस्तूंच्या अंजने संस्कार आहे त्या वेळेला अध्यास आहे. मग ती वस्तू सत्य असो किंवा मिथ्या असो काय असली पाहिजे? सजती असले पाहिजे. मग जाती म्हणजे काय? जातीची व्याख्या काल आपण पाहिली. एकम, नित्यम, सर्वानुगतम, सामान्यम जातीचा उच्यते. एक असते, नित्य असते, सर्वानुगत असते, सामान्य असते, त्याला जाती असं म्हणतात. आपण सर्वजण आता परस्पर व्यक्तिरूपाने भिन्न आहोत, व आपल्या सर्वामध्ये एक जाती आहे. एकम मनुष्यत्व, पुरुषत्व एकम आहे, एक आहे, नित्य आहे. आपण गेलो आलो तरी ते मनुष्यत्व पुरुषत्व राहणार आहे, नित्य आहे. सर्वानुगत आहे, सर्वाच्या ठिकाणी राहणारा एक धर्मत्व आहे, एक आहे, नित्य आहे, सर्वानुगत आहे. पुन्हा सामान्य आहे, व्यक्तिविशेष असते. जाती कशी असते? सामान्य असते. आणि अशी एक जाती अनेक ठिकाणी असणारा एक धर्म त्याला काय म्हणतात? सजाती. असा सजातीयपणा असला पाहिजे. मग व्यावहारिक सत्तेतला असला तोही पुरुषच आहे, स्वप्नातला असला तोही. स्वप्नातली सत्ता प्रातिभाषिक, जागृतीतली सत्ता व्यावहारिक. पण व्यावहारिक असला तर त्याला पुरुष म्हणतात, स्वप्नातला असला त्याला पुरुष म्हणत नाही का? त्यालाही पुरुष म्हणतात. म्हणजे त्यांच्यामध्ये काय आहे? सजातीयपणा आहे, एक जाती आहे. तसं चित्रातला असेल, वादीचा असेल किंवा वारुळावरचा असेल. वारुळावरचा असला तो व्यावहारिक सत्तेतला आहे, चित्रातला किंवा वादीचा रबराचा असेल तर तो प्रातिभाषिक सत्तेतला आहे. पण त्या दोघांमध्ये सर्पत्व जाती एक समान आहे. आणि ज्याला कळालं याला काय म्हणतात? सर्प म्हणतात. मग तो वादीचा असेल किंवा वारुळातला असेल, व्यावहारिक सत्तेतला असेल किंवा प्रातिभाषिक सत्तेतला असेल. मग एकाला खऱ्या सर्पाचे संस्कार झाले आणि एकाला प्रातिभाषिक सर्पाचे संस्कार झाले, आणि दोघालाही सर्प आहे असं कळालं, आणि त्या संस्काराच्या द्वारा मंद अंधकारामध्ये रज्जूवर सर्पाचं भ्रम कोणाला होत नाही? दोघांनाही होतो. म्हणून तिथे सजेतेपणा मात्र असला पाहिजे. म्हणून जे असल्याच्या नंतर कार्य होतं, जे नसल्याच्या नंतर कार्य होतच नाही त्याला कारणत्व द्यावं.
जे आहे तरी कार्य होतं, जे नाही तरी कार्य होत नाही, कार्य होतं त्याला कारणत्व देता येत नाही. कोणतं? उपादान कारणत्व देता येत नाही, आहे ना. जसं घटाचं उपादान कारणत्व कोणाला देता येत नाही? गाढवला देता येत नाही. आणखी कोणाला पण देता येत नाही. आणखी दंड आहे ना, दंडचक्राला देता येत नाही. कोणाला द्यावं लागतं? मृत्तिकेलाच त्याचं उपादान कारणत्व द्यावं लागतं. तसं अध्यासाचं उपादान कारणत्व कोणाला देता येत नाही? आता इथे सत्यवस्तू अंजने संस्कारला देता येत नाही. का बरं देता येत नाही? ते कोणतं कारण ठरली? फार झालं तर निमित्त कारण, आणि अगदी पुढे बोलायचं म्हणलं थोडं धाडसाने तर अन्यथा सिद्ध कारण. कारण ते असले तरी अध्यास होतो, नसले तरी अध्यास होतो. म्हणजे अध्यासाचं त्याच्या वाचून काही अडत नाही, म्हणून अध्यासाचं उपादान कारण कोण नाही? सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार नाही. मग कोण आहे? सजाती वस्तू ज्ञानजन्य संस्कार आहे. आणि ती सामुग्री भेटते की नाही? भेटते. मग पूर्व संस्कार उत्तर अध्यासाला येतो आहे. मग आता एकदा बोला, ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला कारण आहे का सजातीय वस्तूचे ज्ञान संस्काराद्वारा अध्यासाला कारण आहे? दोन्ही बरोबर आहे. पण मग दोन्ही जर बरोबर आहे तर मग दोन वाक्य प्रयोग करण्याचं काही कारण आहे का? हो आहे. मग मी आता बोलतो, आता तुम्ही बोला. सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला कारण आहे, या वाक्यात कोण विशेषण आहे? ज्ञान विशेषण आहे. आणि कोण विशेष आहे? संस्कार विशेष आहे. आणि काय विशिष्ट आहे? ज्ञानजन्य विशिष्ट आहे ना. ज्ञानजन्य पद काय? विशिष्ट आहे. आणि मग संस्कार अंतद्वारा अध्यास. आणि दुसरं वाक्य प्रयोग केला, सजातीय वस्तूचे ज्ञान संस्काराद्वारा अध्यासाला कारण आहे. इथे ज्ञान पदाला काय आहे? कारणत्व आहे. पण तेही साक्षात नाही. कोणाच्या द्वारा? संस्काराच्या द्वारा कारण आहे. म्हणजे अध्यास होण्याच्या अविविध पूर्वक्षणी कोण उपस्थित असलं पाहिजे? संस्कार उपस्थित असले पाहिजे. हा विषय कशा करता? तर कार्यनिर्मितीच्या अविविध पूर्वक्षणी जास्त त्याला काय म्हणतात? कारण. असं कारणाचं काय केलं? लक्षण केलं. पण मग असं कारणाचं लक्षण केलं म्हणजे व्यवहित आणि अव्यवहित आपल्या लक्षात आलं. मग व्यवहित मग कशाला म्हणतात? दूरच्याला. दूर काय काय असतात? स्वर्ग दूर आहे ना. आकाश ठीक आहे, स्वर्ग दूर आहे, आकाश दूर आहे. पण आपण 3 प्रकार केले होते ना, भूतकाळ, भविष्यकाळ आणि दूरदेश, आहे ना. दूरदेशाचं उदाहरण घेतलं स्वर्ग, भूतकाळाचं उदाहरण घेतलं रामायण शिवभारत महाभारत, आणि भविष्यकाळाचं उदाहरण घेतलेलं आहे कल्की अवतार, आहे ना, कलंकी अवतार परमात्म्याचा. मग आता हे काय? व्यवहित आहे. यांचं आपल्याला शब्द ज्ञान करून देतो. कोणतं? परोक्षच करून देतो, आहे ना, अपरोक्ष नाही. आणि अव्यवहित वस्तूचा शब्द कोणतं करून देतो? बोला. परोक्ष अपरोक्ष करून देतो. कधी परोक्ष करून देतो, कधी अपरोक्ष करून देतो? म्हणजे कोणतं वाक्य परोक्ष करून देतो, कोणतं वाक्य अपरोक्ष करून देतो? अवांतर वाक्य परोक्ष करून देतं, महावाक्य अपरोक्ष करून देतं. म्हणजे याचा अर्थ का? अव्यवहित शब्दाचा अर्थ काय? मग कार्यनिर्मितीच्या पूर्वीचा अंतिम क्षण, आणि त्या काळात जे विद्यमान असतं त्याला काय म्हणावं? कारण म्हणावं. कोणाला कारण म्हणता येणार नाही? जे पूर्वी असतं त्याला कारण म्हणता येणार नाही. मग अव्यवहित पूर्वक्षणी या 2 वाक्यामध्ये कोण आहे आणि कोण नाही? संस्कार आहे. कोण नाही? ज्ञान नाही. ज्ञान काय झालं? कर्म झालं, आहे ना. संस्कार त्या ज्ञानाची असणारी सूक्ष्म अवस्था, आणि कार्य कोण? अध्यास. मग अध्यासरूपी कार्याच्या अविविध पूर्वक्षणी कोण आहे? संस्कार आहे. म्हणून अध्यासाचं कारण तो कोणाला? संस्कारला. मग ज्ञानाला नाही का? आहे. ज्ञानाला कोणतं आहे? ज्ञानाला परंपरेने कारणत्व आहे, आणि साक्षात कारणत्व कोणाला आहे? संस्काराला आहे. मग हा विषय झाल्याच्या नंतर इथे शंका काय घेतली? जर तुम्ही अव्यवहित पद टाकलं, अव्यवहित पद जर टाकलं तर आगा कर्मे जे उरावे, तैती सुखदुःखी फळावे, तया ते भोगावा यावे द्याय का. पापात्मके पापे नरका जायचे, पुण्यात्मके पापे स्वर्गा यायचे, माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य, आणि केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐशी किती कुर्वते कर्म भोगाय कर्म कर्तुंचे भुंजते, नद्याम किटा वार्त दावर्तंत रमाश्रुते, व्रजंतु जन्मनोजन्म लभंते नैव निवृत्ती. असे जे प्रकरण ग्रंथातले किंवा आकर ग्रंथातले, वेदांत प्रस्थांतातले किंवा आपल्या वारकरी प्रस्थांतातली जी वचन आहेत ती स्वर्ग नरक या गतीला कारण कोण सांगतात? कर्म सांगतात. म्हणजे कर्म आहे कारण, आणि स्वर्ग नरक प्राप्ती हे काय? कार्य आहे. मग कर्म घडतं कधी? या देहात. आणि स्वर्ग नरकाची प्राप्ती होते कधी? देह पाहतानंतर बहुत कालाने. मग त्यावेळेला कोण नाही? कर्म नाही. कर्म झालं, नष्ट झालं, आहे ना. मग कर्म नाही, कर्म झालं, नष्ट झालं. आणि ते अविविध पूर्वक्षणी स्वर्ग नरक गती प्राप्तीच्या अविविध पूर्वक्षणी कोण उपस्थित नाही? कर्म नाही. आणि स्वर्ग नरक फल कोणाचं? कर्माचं. म्हणून तुम्ही अविविध पद टाकलं तर या संत वाचनाशी किंवा प्रस्थांतरातल्या वाचनाशी किंवा कर्मविपाकाच्या सिद्धांताशी काय येतो? विरोध येतो. म्हणून तुम्ही काय पद काढा?
अव्यवहित पद काढा आणि काय म्हणा, कार्याच्या पूर्वकाली जास्त ते कारण म्हणा, असं म्हणणं कोणाचं झालं थोडक्यात पूर्व पक्षाचं. नाहीतर तुमच्या संतवचनाला तुमच्याच प्रस्तांतराला विरोध येतो. त्याला म्हणतात आम्ही जर अव्यवहित पद काढलं तर मग नष्टदंड आणि मृतकुलाल यांच्यापासून गट झाला पाहिजे. होतो का? नाही म्हणजे पूर्वी आहे ना ते नष्टदंड पूर्वी कधीतरी होता की नाही, मृतकुलाल पूर्वी कधीतरी होता का नाही. आणि तुमचं म्हणणं काय कार्याच्या पूर्वकाली असतं ते कारण, मग पूर्वी ते होते त्यांच्यापासून कार्य झालं पाहिजे. कोणतं? गटरूपी कार्य झालं पाहिजे. होतं का? होत नाही. म्हणून कोणतं पद काढता येत नाही. आता बघा अव्यवहित पद काढलं तर प्रत्यक्ष प्रमाणाला विरोध येतो आणि अव्यवहित पद ठेवलं तर शब्द प्रमाणाला विरोध येतो. प्रमाण किती आहे आपल्याकडे? 2 प्रमाण आहे. आणि प्रबल प्रमाण कोणतं मानलं जातं? शब्द प्रमाण. का बरे? पंचदशिकार विद्यारायण स्वामी त्याचं उत्तर देतात. प्रमाण उत्पादिता विद्या प्रबलम प्रमाणा विना न नश्यती शब्दात प्रबलम मानम न इक्षते. प्रमाणापासून झालेलं ज्ञान प्रबल प्रमाणा वाचून नष्ट होत नाही आणि शब्दापेक्षा तर प्रबल प्रमाण दुसरं नाही. बरं शब्द प्रमाण तरी प्रबल प्रमाण का? ते पुरुषकृत बुद्धीतलं नाही ना. त्याच्या ठिकाणी पुरुषकृत बुद्धीतले भ्रम प्रमाद कर्णपाठ विप्रलिप्सा हे दोष नाही. तो शब्द कोणाचा? श्रुतीचा. हितापासून काढिते हित देवनी वाढविते नाही गा श्रुती प्रवृत्ती माऊली जगा. म्हणून तर फार मोठं प्रमाण वेदमार्गी म्हणून गेले त्याची मार्गे चालिलो नकळेची विषयांदा म्हणून उघड बोलिलो चालता धनुर्धरा तरंगकारी हरपलो ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो. वेदाची जो मातीची जो थाने फाडी वेदा निंदितो चांडाळ का वाचा बोलू वेदनीती करू संती केले ते वेदाचा तो अर्थ मासेच ठावा एराने वाहवा भार माता. म्हणजे शब्द प्रमाणाला किती मोठं स्थान आहे आपल्याकडे? फार मोठं स्थान आहे. आपण देवाला मानतो का श्रुतीला मानतो? म्हणजे दोघालाही मानतो. पण नास्तिक कोणाला म्हणतो? जो देवाला मानत नाही त्याला नास्तिक म्हणतो का वेदाला मानत नाही त्याला नास्तिक म्हणतो? वेदाला मानत नाही त्याला नास्तिक म्हणतो. एखाद्या वेळेला देवाला मानत नसेल पण वेदाला मानतो मग आस्तिक आहे ना. आणि देवाला मानतो वेदाला मानत नाही नास्तिक आहे. म्हणजे इतका आपल्याकडे शब्द प्रमाणाला काय आहे? प्राधान्य आहे. आणि त्या शब्द प्रमाणाला विरोध येतो. कोणतं प्रमाण? कोणता शब्द ठेवल्याच्या नंतर? अव्यवहित हा शब्द ठेवला का त्या शब्द प्रमाणाला विरोध येतो. बरं मग तो अव्यवहित शब्द काढावा तर प्रत्यक्ष प्रमाणाला विरोध येतो. कारण नष्टदंडन मृतकुलापासून घट होत नाही हे काय प्रत्यक्ष आपल्याला माहिती आहे. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाला विरोध येऊ नये म्हणून अव्यवहित पद ठेवावं. पण मग अव्यवहित पद ठेवावं तर शब्द प्रमाणाला विरोध येतो. मग अशा वेळेला कोणत्या तरी प्रमाणाला विरोध येणं बरं आहे का? बरं त्यातले त्यात कोणत्या प्रमाणाला विरोध आला तरी चालेल, कोणत्या प्रमाणाला विरोध येऊ नये असं वाटतं? प्रत्यक्ष प्रमाणाला विरोध आला तरी चालेल पण शब्द प्रमाणाला विरोध येऊ नये. कारण आपण शब्दाला जपणारी माणसं आहोत आहे ना. तुकोबराय म्हणतात आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू शब्दाची आमच्या जीवीचे जीवन शब्द वाटू धन जन लोका तुका म्हणे पहा शब्दाचे हा देव शब्दाची गौरव पूजा करू. मग या शब्द प्रमाणाला विरोध यायला लागला. पण खरं इथे समन्वयामध्ये शब्द प्रमाणाला विरोध येऊ नये आणि प्रत्यक्ष प्रमाणाला विरोध येऊ नये हे खरं आहे. मग त्याकरता थोडी संगती वेगळी घ्यावी लागेल. मग सिद्धांती काय बोललेत? आमच्या मते आगा कर्मे जे उरावे माऊली बोलतात, केले कर्म झाले नाथबाबा म्हणतात, आगा कुर्वते कर्म भोगाय विद्यारायण स्वामी म्हणतात, जी विशेष शतम समा हे उपनिषदही म्हणतं, ना भुंतम क्षीयते कर्म हे शास्त्राचं वचन आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी स्वर्ग नरक प्राप्तीला निषिद्ध कर्म काम्य कर्म कारणच नाही असं आमचं म्हणणं आहे. पण असं म्हणताना आपण म्हटलं एक शब्द घातला पाहिजे कोणता? साक्षात कारण नाही का? कर्म कारण नाही, साक्षात कारण नाही. कारण कर्म घडलं ते नष्ट झालं. मग त्या शुभाशुभ कर्म अर्थात निषिद्ध कर्म म्हणजे काम्य निषिद्ध कर्म आणि त्याद्वारा निर्माण होणारा धर्म आणि त्याच्या असतात अंतकरणावर संस्कार आणि त्या संस्काराच्या द्वारा देह पाहतानंतर पुष्कळ काळाने म्हणजे ज्या वेळेला त्याचा मागच्या कुळगोत्राशी संबंध विच्छेद होईल दिली तिलांजली कुळनामरूपाशी शरीर ज्याचे त्याशी समर्पिले आणि मग त्या कर्मानुरूप त्याला त्याचं पातक जर अधिक असेल तर नारकी गती, पुण्य जर अधिक असेल तर स्वर्गाधिकाची प्राप्ती त्याला होते. पण त्याला कारण कोण नाही? साक्षात कर्म नाही का? कर्म कारणच नाही आहे. मग आम्ही नाही म्हणतो ते माऊलीच्या विरोधात चाललो का? आम्ही का उपनिषदाच्या विरोधात चाललो का? आम्ही स्वप्नातही जाणं शक्य नाही, स्वप्नातही जाणं शक्य नाही. मग आम्ही नाही म्हणतो त्या अर्थी साक्षात नाही कारण कर्म नष्ट झालं आणि देह पाहतानंतर म्हणजे कर्मच जर कारण साक्षात कारण मानलं तर ज्या क्षणी निषिद्ध कर्म घडलं त्या क्षणी नरकाला गेला पाहिजे, ज्या क्षणी विहित कर्म काम्य कर्म घडलं त्या क्षणी तो स्वर्गाला गेला पाहिजे. पण ते स्वर्ग नरक प्राप्त होतो कधी? देह पाहतानंतर. इथे काय ज्ञानाचा मोक्ष आहे का? याची दे याची डोळा हा भोगमुक्तीचा सोहळा असं नाही ना. हे मोक्ष मेल्या पाठी आहे यांचा लोकविशेष मोक्ष. मग त्यावेळेला तर कोण नाही? कर्म नाही. मग कोण आहे?
धर्माधर्म रूप संस्कार आहे म्हणून कोण कारण नाही? कर्म कारण नाही. म्हणजे आगा कर्मे जय उरावे माऊलीचे विधान बरोबर नाही? बरोबर आहे. मग कर्म कारण नाही कसं आहे ना? साक्षात कारण नाही. मग कर्म आकार परंपरेने म्हणलं तर कारण आहे, पण साक्षात कारण नाही. साक्षात कारण कोण आहे? धर्माधर्म चे संस्कार ते कारण आहे. आणि या रूपाने पाहिलं तर अव्युत्पन्न ठेवलं पाहिजे का काढलं पाहिजे? का ठेवलंच पाहिजे? ठेवलंच पाहिजे. मग कोण कारण आहे अध्यासाला? संस्कार कारण आहे. कोणते संस्कार कारण आहे? सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार, हो की नाही? मग सजाती वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला कारण आहे. म्हणून अध्यासाला कारणच लागत नाही असं आमचं म्हणणं नाही. पण काय कारण लागत नाही? सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार कारण लागत नाही. कोण लागतात? सजाती वस्तू ज्ञानजन्य संस्कार कारण लागतात. ते भेटतात का? हो भेटतात. कोणते संस्कार भेटतात? हो म्हणले पूर्व संस्कार उत्तर अध्यासाला येतो आहे. पूर्वीचे संस्कार उत्तर अध्यासाला येतोय. जसं की नातवाच्या उत्पत्तीला हेतू कोण? वडील. वडिलाच्या उत्पत्तीला हेतू आजोबा. आजोबाला पंजोबा. पंजोबाला खापर पंजोबा. हे जसे पूर्व म्हणजे मागची पिढी पुढच्या पिढीच्या उत्पत्तीला हेतू आहेत, तसं पूर्वी अंकारादी बंध त्याचं ज्ञान त्याचे असणारे सजातीय संस्कार हे उत्तर अध्यासाला काय हेतू आहेत आणि ते भेटतात. म्हणून कार्याध्यासाचा संभव आहे की नाही? बोला ना. कार्याध्यासाचा संभव आहे. मग कार्य सत्य आहे का अध्यस्त आहे? कार्य सत्य आहे का अध्यस्त आहे? अध्यस्त आहे. आणि कोणाच्या मते सत्य होतं? पूर्व पक्षाच्या मते. काय भेटत नाही म्हणून? सामुग्री भेटत नाही म्हणून. भेटते का नाही? का पूर्व पक्षाने सांगितली ती सामुग्री लागत नाही? पूर्व पक्षाने कोणत्या कारणाला कोणतं कारण देण्याचा प्रयत्न केला? अन्यथा सिद्ध कारणाला उपादान कारणत्व देण्याचा प्रयत्न केला, पण तसं होऊ शकत नाही. मग इथे कोणत्या कारणाला कारणत्व दिलं पाहिजे? जे नियत उपादान कारण असेल त्यालाच ते कारणत्व दिलं पाहिजे. म्हणून उपादान कारणत्व कोणाच ठिकाणी आहे? इथे संस्काराच ठिकाणी आहे. कोणत्या? सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्काराच ठिकाणी कार्याध्यासाचं उपादान कारणत्व आहे. कोणाच ठिकाणी नाही? सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्काराच्या ठिकाणी कार्याध्यासाचं उपादान कारणत्व नाही. मग सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्काराच्या द्वारा अध्यास होत नाही काय? होतो. मग त्याला कारणत्व का नाही? का कारणत्व नाही ते बोला ना. का कारणत्व नाही त्याला? सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कारानेच होतो आणि सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार असला आणि नसला तरी अध्यास होऊ शकतो. म्हणजे सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आहे तरी अध्यास आहे, नाही तरी आहे. म्हणून त्याला उपादान कारणत्व देता येत नाही. असा इथपर्यंत विचार आपला झाला. पण आता म्हटले का हो? पूर्व ज्ञानजन्य संस्कार उत्तर अध्यासाला हेतू आहे असं आपण म्हणता. आणि मग त्या अध्यस्त पदार्थाचं प्रकाशन कोणी केलं? तर उत्तर आहे आमचं ठरलेलं आहे. आम्ही विषयाची सिद्धीच्या वेळेस पाहिलेलं आहे. हे 2 भाष्य पाहिलेत. कोणकोणते? साक्षी भाष्य, प्रमातृभाष्य. वा. मग साक्षी भाष्य आणि प्रमातृभाष्य दोन्हीचं प्रकाशन कोण करतो? मुळात साक्षीच करतो. तरी 2 भाष्य मानण्याचं कारण काय? साक्षी साक्षात करत नाही. कोणाच्या द्वारा करतो? वृत्तीच्या द्वारा करतो. आणि त्यात वृत्ती 2 आहे. एक अंतकरण वृत्ती आणि दुसरी अविद्या वृत्ती. ज्या वेळेला साक्षी अंतकरण वृत्तीच्या द्वारा पदार्थाचं प्रकाशन करतो, व्यवहार दशेमध्ये त्या पदार्थाचा बाध होत नाही आणि ज्ञाना वाचून त्याची अधिष्ठानात निवृत्ती होत नाही, अशा पदार्थाला आम्ही कोणतं भाष्य म्हणतो? प्रमातृभाष्य म्हणतो. आणि ज्या वेळेला साक्षी अविद्या वृत्तीद्वारा एखाद्या पदार्थाचं प्रकाशन करतो, ज्ञानांतराने नव्हे तर अवस्थांतराने तो पदार्थ निवृत्ती होतो, म्हणजे क्रियेने होतो, त्याची निवृत्ती उपादान कारणात होते आणि ती लयरूपने होते, अशा पदार्थाला कोणतं भाष्य म्हणतो आपण? साक्षी भाष्य म्हणतो. म्हणजे मग मागे बोलले होते साक्षी जर ना, मग साक्षी भाष्य जर पदार्थ आहे ना, कशाचा? भोगाचा संकराचा दोष कशामुळे टळला होता? कोणाचा नानात्व मानल्यामुळे? वा. अंतकरणाचा नानात्व मानल्यामुळे भोगाचा दोष टळला होता. पण ज्ञानाचा दोष काय मिळतो? ज्ञानाच्या संकराचा दोष करा. सगळ्याचं सुखदुःखाचं प्रकाशन करणारा कोण आहे? साक्षी आहे. मग सगळ्याच्या सुखदुःखाचं प्रकाशन करणारा जर साक्षी आहे तर साक्षी झाला नाना. साक्षी कसा झाला? नाना. आणि अंतकरण कसं झालं? आपलं साक्षी झाला नाना, ब्रह्म झाला एक. नाना तो धर्मायुक्त असणाऱ्या साक्षीचं एकत्व धर्मायुक्त असणाऱ्या ब्रह्माशी ऐक्य होईल कसं? बरोबर. वेदांत मतामध्ये सुख दुःख कोणते भाष्य आहेत? साक्षी भाष्य आहेत. आणि वेदांताचं म्हणणं कसं आहे? बरोबर पण आहे. का बरं? कारण सुख दुःखाचं प्रकाशन या तिघाच्या द्वारा होणं संभवनीय नाही. एक अंतकरण वृत्ती, छान. 2 अंतकरण आणि 3 इंद्रिय. बरं, इंद्रिय सुख दुःखाला जाण्याला का समर्थ आहे?
बरं आहे ना, परांचकाने वितृत स्वयंभू तस्मान परांग पश्चिती अंतरात्मन. इंद्रियाचे सगळ्याचे दरवाजे बहिर्मुख आहे, सुखदुःख आत आहे, म्हणून ते सुखदुःखाचं ज्ञान इंद्रियाला होत नाही. अंतकरण वृत्तीला काय होत नाही? अति सामीप्यात हा दोष आला. जसं काजळ डोळ्याच्या अत्यंत समीप असल्यामुळे ज्ञान होत नाही. किंवा दुसरं एक कारण म्हटलं होतं, आग्नेची कोणती वृत्ती आहे? धाकता वृत्ती आहे. ती कोणाला जाळते? आग्नी भिन्न इतर पदार्थाला जाळते. कोणाला जाळत नाही? आग्नीला जाळत नाही. का बरं? कारण दाहकता म्हणजे आग्नीची दाहकता वृत्ती आग्नी भिन्न पदार्थाला जाळते, आग्नीला जाळत नाही. तसं अंतकरणाची ज्ञानरूप वृत्ती अंतकरण भिन्न पदार्थाला जाणते, अंतकरणाला जाणत नाही. आणि म्हणून मग अंतकरण स्थित सुखदुःखाला ती जाणत नाही. आता राहिलं कोण? अंतकरण. जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला विषय होत नसतं. जसं पाहणं डोळ्याचं काय स्वरूप आहे, म्हणून डोळा सगळ्याला पाहतो, डोळा डोळ्याला पाहत नाही. का बरं? पाहण्याचे स्वरूप आहे. आणखी एक दोन उदाहरण पाहिले होते आपण. सुरी सगळ्याला कापते, सुरी सुरीला कापत नाही, कापणं हे तिचं स्वरूप आहे. जीभ सगळ्या षडरसाला चाकते, जीभ जिभेला चाकत नाही, चाकणं तिचं स्वरूप आहे. तसं अंतकरण म्हणजे काय? देहाच्या ज्ञानाचं साधन. जाणणं हे कोणाचं स्वरूप आहे? अंतकरणाचं. म्हणून अंतकरण कोणाला जाणतं? अंतकरण भिन्न सर्वाला जाणतं, पण कोणाला जाणत नाही? अंतकरणाला जाणत नाही. मग अंतकरण जर अंतकरणाला जाणत नाही तर अंतकरण स्थित सुखदुःखाला जाणत नाही. हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. याचाच अर्थ सुखदुःख कसे आहेत? साक्षी भाषा आहे. म्हणजे साक्षी त्याचं काय करतो? प्रकाशन करतो. आणि असा साक्षी तुमच्यामध्ये किती आहे? एक आहे. आणि सुखदुःख कसे आहेत? नाना आहेत. मग सगळ्याचे सुखदुःखाचं कोणी प्रकाशन केलं? साक्षीने. मग सगळ्याचे सुखदुःख सगळ्याला कळायला पाहिजेत की नाही? कळायला पाहिजेत. कळतात का? नाही. याचा अर्थ साक्षी काय झाला? नाना झाला आहे ना. असं मागे बोललेत. तसं आता साक्षी नाना नाही म्हणत, पण अहंकारादी बंद हा अध्यस्त नाही का? बोला. हा अहंकारादी बंद अध्यस्त आहे. आणि अध्यस्त पदार्थाचं प्रकाशन कोण करतो? साक्षी करतो. आता बोला, साक्षी नित्य का अनित्य? साक्षी नित्य आहे. आणि मग साक्षी ज्या अहंकारादी पदार्थाचं प्रकाशन करतो, बरं साक्षीचं ज्ञान तेही नित्य. कारण ज्ञान स्वरूप आहे ना त्याचं. मग स्वरूप असल्यामुळे साक्षी नित्य, साक्षीचं ज्ञान नित्य. आणि मग साक्षीने ज्या अहंकारादी पदार्थाचं प्रकाशन केलं ती झाली पाहिजे नित्य. कारण साक्षी जर नित्य, त्याचं ज्ञान जर नित्य, तर त्याने ज्या पदार्थाचं प्रकाशन केलं ते सुद्धा झाली पाहिजे नित्य. पण होतात का? नाही. मग साक्षी त्याचं प्रकाशन करतो असं म्हणता कसं? अशी काय आहे शंका. तर सिद्धांती म्हणतात, बाबा रे, साक्षी नित्य आहे, त्याचं ज्ञान नित्य आहे, पण अहंकारादी पदार्थ नित्य नाही होणार. म्हणजे पण मग नित्य ज्ञानरूप असणाऱ्या साक्षीने त्याचं प्रकाशन केलं नाही का? केलं. मग नित्य साक्षी जर नित्य आहे, त्याचं ज्ञान जर नित्य आहे, तर त्याने ज्या पदार्थाचं प्रकाशन केलं तेही नित्य व्हावे असं आपण म्हणेल, तू म्हणतो. पण आम्ही पूर्वी सांगून गेलो ना, विषयाची सिद्धी करत असताना साक्षी साक्षात प्रकाशन करतो असा अर्थ तू करतो, माती आमच्या मारतो. साक्षी साक्षात प्रकाशन करतो का कोणाच्या द्वारा करतो? वृत्तीद्वारा करतो. मग वृत्ती नित्य का नित्य? वृत्ती अनित्य आहे. तुकोबराय म्हणतात, अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटते रंग, धरू जाता संग तो होय बाधक. मग उत्पत्ती नाश कोणाचा होतो? वृत्तीचा होतो. मग जसा वृत्तीचा उत्पत्ती नाश होतो, तसा वृत्ती ज्या अहंकारादी बंधाचं अध्यस्त पदार्थाचं प्रकाशन करते त्यांचाही उत्पत्ती नाश होतो. मग ते सुद्धा काय आहेत? अनित्य आहे. म्हणून साक्षी नित्य, ज्ञान नित्य, तर अहंकारादी पदार्थ नित्य झाले पाहिजे अशी शंका घेणं उचित आहे का? नाही उचित. का बरं उचित नाही? कारण साक्षी साक्षात प्रकाशन करत नाही, वृत्तीच्या द्वारा करतो. जसा वृत्तीचा उत्पत्ती लय संभवतो तसा कोणाचा संभवतो? अहंकारादी पदार्थाचे देखील उत्पत्ती लय संभवतो. मग आता या जन्मात जो अहंकार आणि त्याचं ज्ञान हा बंधाचा अध्यास झाला आपल्याला, देहाला आपण मी म्हणतो, तत्संबंधीला माझे म्हणतो. मग या जन्मामध्ये अहंकारादी बंधाचा आपल्याला अध्यास झाला. त्याला कारण कोण आहे? पूर्वीचा संस्कार आहे ना, पूर्वीचे संस्कार. त्याला कारण कोण? त्याच्या पूर्वीचे संस्कार. अशी प्रवाह शृंखला कशी आहे? सतत चालू आहे. असं प्रश्न उत्तर झालं. पुन्हा प्रश्न येतो, पुन्हा त्याचं उत्तर देतात. तर पहिला प्रश्नाने उत्तर काय चालू आहे ते आपण पाहू. पुढचा प्रश्न उत्तराचा आशय पाहून पुन्हा विषय पंक्ती आपण पाहूया. बघा, तरंग दुसरा, परिच्छेद 10 क्रमांकाचा. त्याच्यामध्ये शंका आहे पहिली, आणि पहिलं उत्तर गुरुदेव काय देतात आपण पाहू. वाचू इथपर्यंत. बाकी आपण वाचलेलं आहे ना काल. हा, त्याच्यामध्ये पुन्हा एक वाद आपण पाहून गेलो बरं काल. कोणता वाद? दृष्टी सृष्टीवाद. ते 1-2-3 वाक्य महत्वाचे आपण लक्षात घेऊ. वादा म्हटलं की वादे वादे जे आहे ते तत्वबोधा. अनेक वाद वेदांतामध्ये आपल्याला पाहायला भेटतात, पण त्याच्यामध्ये प्रधान काही वाद आहे. काही प्रधान वाद आहे ज्याच्यामध्ये प्रतीती नसते, सिद्धी नसते, तो एक वाद आहे, त्याचं नाव आहे अजातवाद. ज्याच्यामध्ये प्रतीती असते, सिद्धी असते, तो दुसरा वाद आहे, त्याचं नाव आहे परिणामवाद. ज्याच्यामध्ये प्रतीती असते पण सिद्धी नसते, तो आहे विवर्तवाद. तो काय आहे? विवर्तवाद.
आणि मग वेदांतामध्ये पहिला वाद कोणता बोललो आपण आता? अजातवाद. छान. दुसरा वाद कोणता बोललो? परिणामवाद. तिसरा वाद आता बोललो विवर्तवाद. तर त्याच्यातले 2 वाद आपल्याला घ्यायचे. ज्याच्यामध्ये प्रतीती नाही, सिद्धी नाही, तो अजातवाद. अजातवाद वाद नाही बरं का, अजातवाद सिद्धांत आहे. काय आहे? सिद्धांत आहे. मग वाद काय म्हणतात? ते सापेक्षत्वाने नाव आलं. इथं सगळे वाद बोलत आले ना, म्हणून त्याला वाद हे नाव आला. पण तो काय खरा? सिद्धांत आहे. म्हणून तर वेदांतामध्ये सिद्धांत कोणत्या वादाचा? अजातवादाचा. कारण अजातवाद सिद्धांत आहे. वेदांतामध्ये सिद्धांत कोणत्या वादाचा? अजातवादाचा. पण त्या अजातवादामध्ये बाबांचं वाक्य आहे, तुम न हम दफ्तर गुम. ज्याच्यामध्ये न बोलायचं काय घेशील? बोलताच येत नाही काय. बोलायला सुरुवात झाली का आला वाद कोणता? विवर्तवाद. कोणता वाद आला? विवर्तवाद. कारण विवर्तवादाशिवाय बोलता येत नाही. म्हणून वेदांताचा सिद्धांत असतो अजातवादाचा आणि प्रक्रिया असते विवर्तवादाची. आणि त्या विवर्तवादाच्या 2 कक्षा, प्रसिद्ध कक्षा वेदांतातल्या. एक आहे सृष्टीदृष्टीवाद आणि दुसरा आहे दृष्टीसृष्टीवाद. काय काय? सृष्टीदृष्टीवाद आणि दृष्टीसृष्टीवाद. आता सृष्टीदृष्टीवाद म्हणजे काय? सृष्टी शब्दाचा अर्थ घ्या पदार्थ आणि दृष्टी शब्दाचा अर्थ घ्या ज्ञान. काय काय? सृष्टी शब्दाचा अर्थ पदार्थ, दृष्टी शब्दाचा अर्थ ज्ञान. मग अगोदर कोण? आपले आता हे 2 शब्द बोलून अगोदर कोण? पदार्थ आणि नंतर ज्ञान. आणि अगोदर पदार्थ म्हणजेच सृष्टी आणि नंतर ज्ञान म्हणजेच दृष्टी. मग अगोदर पदार्थ नंतर ज्ञान असं बोललं जातं, तो वाद सृष्टी दृष्टीवाद. म्हणजे पदार्थाला कोणती सत्ता दिली जाते? अज्ञात का ज्ञात? अज्ञात सत्ता. म्हणजे अगोदर पदार्थ आहे ना, नंतर त्याचं ज्ञान. म्हणजे अज्ञात सत्ता देऊन पदार्थाचं निरूपण ज्या वादात केलं जातं त्याला म्हणतात सृष्टी दृष्टीवाद. आणि दुसरं काय? दृष्टी सृष्टीवाद. दृष्टी म्हणजे ज्ञान आणि सृष्टी म्हणजे पदार्थ. पण मग अगोदर दृष्टी नंतर ज्ञान पदार्थ असं नाही घ्यायचं. दृष्टी समकाली सृष्टी किंवा दृष्टीरेव सृष्टी. ज्या काळात पाहतो त्याच काळात पदार्थ, ज्या काळात आपण पाहत नाही त्या काळात तो नाहीच. उदाहरण द्या, स्वप्न. स्वप्न कधी आहे? ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला आहे. कधी नाही? ज्या वेळेला पाहत नाही त्यावेळेला नाही. कधी पाहत नाही? उठल्यावर पाहत नाही त्यावेळेला ते नाही. स्वप्नीची चैले जाईल. कोण म्हणे? ज्ञानदेव म्हणे. काय म्हणे? ज्ञानदेव म्हणे, पाहता पाहिले स्वप्नीची चैले जाईल. म्हणजे स्वप्नातला पदार्थ आपण पाहतो त्यावेळेला आहे, ज्या वेळेला पाहत नाही त्यावेळेला नाही. म्हणून त्या स्वप्नाचं स्पष्टीकरण कोणत्या वादात? दृष्टी सृष्टीवाद. आणि जागृतीतले पदार्थ आपण अगोदर पाहतो नंतर त्याचं ज्ञान, म्हणून जागृतीतले पदार्थ कोणत्या वादात? सृष्टी दृष्टीवाद. मग जागृतीतल्या पदार्थाबद्दल सांगितला जातो सृष्टी दृष्टीवाद, स्वप्नातल्या पदार्थाबद्दल सांगितला जातो दृष्टी सृष्टीवाद. पण जागृती आणि स्वप्न हे कायम 2 राहतात का 2 एक ठरतात? चिंतन करता करता दोन्ही एक ठरतात. कारण जागृती आणि स्वप्न म्हणजे जागृतीची सत्ता व्यावहारिक, स्वप्नाची सत्ता प्रातिभाषिक. पण हे दोन्ही कायम ठरतात का? स्वप्नवत जागृती ठरते. यथा स्वप्न प्रपंचरूपी मयी माया विजृंभिता तथा जागृत प्रपंचरूपी मयी माया विजृंभिता. अहो, स्वप्न जसा मायेचा विस्तार आहे तसे जागृती मायेचाच विस्तार आहे. फक्त स्वप्नात स्वप्न वाटत नाही. पण स्वप्नाने असं होत नाही. स्वप्नच असतं हे जागा झाल्याच्या नंतर कळतं. आणि स्वप्न का वाटत नाही? आपण झोपीत असतो म्हणून. तसे जगत सुद्धा काय खरं? स्वप्नच आहे. मग हे स्वप्न आपल्याला स्वप्न वाटतं का? नाही. का वाटत नाही? आपण झोपलेलो आहोत. मग बोलता कसं काय? स्वप्नात बोलत नाही काय? स्वप्नात बोलतात. मग स्वप्नात बोललं म्हणजे स्वप्न नाही काय? आहे ना. स्वप्न वाटतं काय? नाही वाटलं मग ते नाही काय? वाटणारच नाही काय? वाटेल. कधी वाटेल? जागा झाल्यावर वाटेल. तसं हे सुद्धा काय आहे? स्वप्न आहे. वाटतं का? नाही वाटत. वाटणार नाही का? वाटेल. कधी वाटेल? ज्ञान झालं नाही का आपल्याला? वाटलं का? झाल्याचा भास झाला आहे ना. ज्ञान होणं वेगळं आणि ते असणं वेगळं. शब्दाने कळणं वेगळं, अनुभूतीने कळणं वेगळं. पण ज्या दिवशी अनुभूतीने आपल्याला कळेल तसं ज्ञानोबरासारखं आपण म्हणू ना, जे जे देखणे सकळ ते स्वप्नेचे मृगजळ. म्हणून चिंती चरण कमळ रखमादेवर विठ्ठलाचे. आणि आपले पूर्वश्री म्हटले नाही का? म्हटले ते. त्या बोधात ते जगले, त्या थाटात ते जगले. आपल्याला ते जगण्याकरताच हे चिंतन करायचं. चिंतने तद्रूपता. तुका म्हणे देह निरसने, तुका म्हणे सुख देह निरसने, चिंतने तद्रूपता. म्हणजे याचा अर्थ असा आहे का? जागृती आणि स्वप्न तत्वता 2 नाही. पण मग जोपर्यंत तिसरी सत्ता दिलेली आहे, खरं शास्त्राला सद्रूप ब्रह्म सांगायचं. काय? शास्त्राला सद्रूप ब्रह्म सांगायचं. पण ते सद्रूप ब्रह्म कळण्याकरता शास्त्र काय करतं? एक प्रातिभाषिक सत्ता सांगतं. पण जीवाची भ्रामक समजूत काय? जीव काही गोष्टीला सत्य समजतो व्यवहारातल्या, काही गोष्टीला मिथ्या समजतो. जीव रज्जूला कसा समजतो?
सत्य समजतो, आणि रज्जूवर भासलेल्या सर्पाला मिथ्या. मिथ्या समजतो. मग जीव ज्या रज्जूला सत्य समजतो त्या जीवाच्या भ्रामक अनुभूतीचा अनुवाद करण्याकरता आध्यारोप अपवादाच्या भूमिकेमध्ये त्या रज्जूची एक सत्ता देऊन टाकली व्यावहारिक, आणि सर्पाची सत्ता दिली प्रातिभाषिक. व्यावहारिक सत्ता सांगायची का जीव मानतो म्हणून स्वीकारलेली आहे, जीव मानतो म्हणून स्वीकारलेली आहे. मग खरं जर पाहिलं तर स्वप्न आणि जागृती काय आहे? एकच आहे. मग ज्या वेळेला स्वप्न आणि जागृती एकच आहे असं म्हणून विचार प्रतिपादन केला जातो, तो विवर्तवादातला कोणता वाद तेवढं बोला. दृष्टी सृष्टीवाद. वा, कोणता वाद तो? दृष्टीसृष्टीवाद. म्हणजे ज्ञान समकालीच पदार्थाला सत्ता दिली जाते, त्याला म्हणतात दृष्टीसृष्टीवाद. आणि मग असं दृष्टीसृष्टीवादामध्ये पूर्व बंधाचे संस्कार ते उत्तर अध्यासाला काय आहेत? हेतू आहेत. पण मग आता शंका काय आहे? जर साक्षी भाष्य सगळे पदार्थ आहेत अध्यासातले, साक्षी नित्य, ज्ञान नित्य, ते पदार्थ काय झाले पाहिजे? नित्य. अशी शंका कोणाची? पूर्व पक्षाची शंका वाचतो बघा. शंका आता अहंकारादी आणि त्याचे ज्ञान, अहंकारादी आणि त्या अहंकारादी पदार्थाचं ज्ञान हे कसे उत्पन्न होतात? एका क्षणी लय पावतात. म्हणजे उत्पन्न सुद्धा कसे होतात? मग एका क्षणी उत्पत्ती, एका क्षणी लय. कोणाचं? पदार्थ आणि पदार्थ ज्ञानाची. पदार्थ ज्ञानाची एका क्षणी उत्पत्ती, एका क्षणी लय. ते एका क्षणी करता एक शब्द काय वापरता येईल आपल्याला? युगपत. काय शब्द वापरता येईल त्याला? युगपत. म्हणजे युगपत उत्पत्ती नाही, युगपत नाश. पदार्थ ज्ञानाची युगपत उत्पत्ती, युगपत नाश. बघा आता अहंकारादी आणि त्याचे ज्ञान एका क्षणी लय पावतात. याचा अर्थ एक युगपत ते काय होतात? लय पावतात. कधी? अधिष्ठानाच्या ज्ञानाने. हे म्हणणे बरोबर नाही. कोणाचं म्हणणं? पूर्व पक्षाचं. कारण बघा, कारण वेदांत मतामध्ये अहंकारादी साक्षी भाष्य आहेत. अहंकारादी पदार्थ कसे आहेत? साक्षी भाष्य आहे. म्हणजे साक्षी त्यांचं काय करतो? प्रकाशन करतो. साक्षी कसा आहे? नित्य आहे. त्याचं ज्ञानही नित्य आहे. मग साक्षी नित्य, त्याचं ज्ञान नित्य, तर त्याने ज्या अहंकारादी पदार्थाचं प्रकाशन केलं ते सुद्धा कसे व्हावे? नित्य. असं कोणाचं मत? पूर्व पक्षाचं. बघा, म्हणून अहंकाराधिकाचे ज्ञानही साक्षी भाष्यच आहे. आणि साक्षी जर नित्य ज्ञान स्वरूप आहे तर त्याचे विषय निरूपणामध्ये सांगितले आहे. म्हणजे साक्षी नित्य ज्ञान स्वरूप आहे. कुठे सांगितलं तुम्ही मागे? विषय निरूपणामध्ये, म्हणजे जीवशिवाय ऐक्य विषयाची सिद्धी करण्यामध्ये. जीवशिवाय ऐक्य विषय कितवा अनुबंध? दुसरा अनुबंध. पहिला अधिकारी दुसरा विषय आहे ना. दुसरा अनुबंध सिद्ध करत असताना तुम्ही साक्षी ज्ञानस्वरूप असून तो नित्य आहे असं तुम्ही मागे सांगितलेलं आहे. मग तो म्हणतो साक्षी नित्य ज्ञानस्वरूप आहे असे विषय निरूपणामध्ये सांगितले आहे. आणि साक्षी ज्ञान जर नित्य आहे तर त्याचे विषय अहंकारादी कसे झाले पाहिजे? बोला, नित्यच झाले पाहिजे. त्यांचा म्हणजे कोणाचा? अहंकारादी बंधाचा, विषयाचा आहे ना. उत्पत्ती लय म्हणणे संभवत नाही. का? साक्षी नित्य, ज्ञान नित्य, तर त्याने ज्या अहंकारादी पदार्थाचं प्रकाशन केलं ते सुद्धा कसे झाले पाहिजे? नित्य. ठीक ना. मग सिद्धांती त्याला मागच्या सारखंच उत्तर देतात. बाबा उत्पत्ती नाश कोणाचा आहे? आपलं क्षमा करा, मागे अनेकत्व कोणाचं आहे? वृत्तीचा आहे. कोणाचा नाही? साक्षीचं नाही. तसंच इथं उत्पत्ती नाश कोणाचा आहे? वृत्तीचा आहे. कोणाचा नाही? साक्षीचा नाही. म्हणून वृत्तीचा जर उत्पत्ती नाश होऊ शकतो तर वृत्ती ज्या पदार्थाचं प्रकाशन करते त्यांचाही उत्पत्ती नाश होऊ शकतो. एवढंच उत्तर देतात. वास्तव बघा समाधान. अहंकाराधिकाचेही वृत्तीच्या साह्यानेच, अहंकाराधिकाचेही म्हणजे कोणाचे जसे केले मागे, कोणाचे? सुखदुःखाचे, अंतकरण स्थित सुखदुःखाचे प्रकाशन जसं साक्षी कोणाच्या द्वारा करतो? वृत्तीच्या द्वारा करतो. तसं अहंकारादी पदार्थ त्यांच्या ज्ञानाचेही प्रकाशन साक्षी करण्याच्या द्वारा करतो, वृत्तीच्याच द्वारा करतो. साक्षी कसा करत नाही? साक्षात करत नाही, प्रत्यक्ष करत नाही. बघा, अहंकाराधिकाचे वृत्तीच्या साह्याने साक्षी प्रकाशन म्हणजे ज्ञान करून देतो. कसे नाही? साक्षात नाही. आणि त्या वृत्तीचा काय होतो? उत्पत्तीलाही संभवतो. कारण अनेक बुद्धीचे तरंग प्रमाण आपण पाहून आलो. वृत्तीचा उत्पत्तीलाही संभवतो म्हणून अहंकाराधिकाचाही उत्पत्तीलाही संभवतो. मग अशा रीतीने उत्तर अहंकारादी आणि त्याच्या ज्ञानोत्पत्तीचा हेतू, पुढच्या अहंकारादी त्यांच्या ज्ञानोत्पत्तीचा हेतू कोण आहे? पूर्व मिथ्या अहंकारादी आणि त्यांचा ज्ञानजन्य संस्कार. मिथ्या काय म्हणायचं? कारण मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कारच भेटू शकतात, कोणते भेटू शकत नाही. सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार भेटू शकत नाही. का बरं? कारण सत्य एकच आहे. कोण? ब्रह्म आहे ना. आणि ते संस्कार विंस्कार ही त्या ठिकाणी काय बोलता येत नाही. बोलायचं म्हटलं तर सगळं अध्यासात, आणि अध्यास तर सगळंच काय? मिथ्या आहे. म्हणून मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कारच भेटतात. कोण भेटत नाही? सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार भेटणं शक्य नाही. बोलायचं बरं का. पूर्व मिथ्या अहंकाराधिकाचा ज्ञानजन्य संस्कार आहे. कोणाला?
उत्तर उत्तर अध्यासाला हेतू आहे. म्हणजे काय, म्हणजे त्याचा स्पष्टीकरण करतात. या शरीरात हल्ली म्हणजे या शरीरात या शरीरात वर्तमान काळात आहे ना, या शरीरात हल्ली जो काय झाला आपल्याला अहंकारादी सर्व जगताचा अध्यास होतो. अहंकारादी म्हणजे वेष्टी देहाला आपण मी म्हणतो, आणि त्यामुळे सगळं जगत आपल्याला दिसतं. मी हा, आणि ज्या जगात वावरतो तो हे जगत आणि हा मी, असं काय झालं आपल्याला अध्यास झाला आहे ना, भ्रम झाला. कशामुळे, पूर्वीचा संस्कार त्याला कारण. पूर्वी ज्या देहात असेल त्या देहाला काय म्हणत होता मी, आणि जे दिसत असेल त्यावेळेला हे माझे आहे ना, म्हणजे मी आणि माझे नेगे परते टाकी ओझे, पण पुढीलाची ओझे आणि आपल्या माता घ्यायचे. मग तरी कानदाटीचे धनुर्धारा. बरं, ओझे घ्यायची सवय आपल्याला एका जन्माची का नाही, प्रत्येक जन्माची. म्हणजे पुढीलाचं ओझं आपल्याला घेण्याची सवय असल्यामुळे आपण काय होतो, प्रकृती करी कर्मे ती म्या केली म्हणे भ्रमे, ते तर करता येईन ना मी बोली जे जीव. ते एक महात्मे जरा थोडंसं प्रखर बोलतात, ते वाक्य बोलतात. आता मला ते बोलायचं धाडस होईना. तुम्हाला कोणाला ऐकायची इच्छा असली का पाठ सुटल्यावर सांग, विचारा, मी सांगतो. बरं सांगतोच, कशाला ठेवू म्हणत आहे ना. तर ते म्हणतात आपल्याला दुसऱ्याचं बोकांडी घ्यायची सवयच लागली पहिल्यापासून. मग त्यामुळे ते घ्यायचं आणि पुन्हा कुतत बसायचं. म्हणजे कसं, म्हशीच्या डोक्यावर गवताचा भारा, त्या म्हशीच्या पाठीवर हाही बसला म्हशीवर आहे ना, ते म्हशीवर तो बसला आणि म्हशीच्या डोक्यावर ते गवताचा बोजा दिला. पण त्याने विचार केला, दोन बोजा म्हशीच्या डोक्यावर देणं हे उचित नाही. आपल्याला काही दयामाया आहे की नाही असं कोणीतरी आपल्याला म्हणेल. मग त्याने काय केलं, तो म्हशीवर बसला आणि तो गवताचा भारा स्वतःच्या डोक्यावर घेतला. असं करायचं मध्येच. त्याला विचारलं मित्राने, हा काय करतो? तो म्हणला, होता बोजा किती आहे? म्हणलं, तू ते म्हशीवर ठेव ना. तो म्हणला, तुम्हाला काय आहे की नाही, काही लाज लज्जा शरम, म्हैस माझी आहे राव, दोन बोजे तिला कसे देऊ? आणि मग म्हणले, आता कोणाचा बोजा आहे? म्हणले, फक्त माझा आहे. आणि गवताचा? म्हणलं, तो माझ्यावर आहे, त्याच्यावर कुठे आहे? हे त्याचं बोलणं वेडेपणाचं नाही का? हे त्याला हसण्यात काय अर्थ नाही. आपण सगळे असेच आहोत आहे ना. इथे म्हैस कोण आहे? प्रकृती आहे ना. आणि तो बोजा कोणा डोक्यावर आहे? तिच्या डोक्यावर आहे. पण घ्यायला लागला कोण? आपण. कारण प्रकृती करी कर्म आहे ना, ती मी केली म्हणे भ्रमे, ते करता येईल ना मी बोली जीव. मग त्याने जसं दुसऱ्याचं बोजा आपल्या डोक्यावर घेतल्यामुळे त्याला त्रास झाला, तसं प्रकृतीचं कर्तृत्व भोक्तृत्व आपण आपल्यावर घेतल्यामुळे आपल्याला त्रास होतो. मग आपण काय करावं? आत्मा तो आत्म्याच्या ठाई, देखी जे देईचे धर्म देई, आयशी दे कणे ती पाही अनाती. म्हणजे ज्याचे याचे यास त्याचे त्यास तो कयाने कास घातली, दोन्ही सोडून मोकळं व्हावं आहे ना. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी ते प्रकाशनाचा व्यवहार कोणाच्या ठिकाणी आहे? आपला कोणाचा आहे? कोणाच्या द्वारा आहे? साक्षीच्या द्वारा आहे. पण कसाच नाही, साक्षात नाही. कोणाच्या द्वारा आहे? वृत्तीच्या द्वारा आहे. मग नानात्व कोणाचा आहे? वृत्तीचा आहे मागे. तसं उत्पत्ती नाश कोणाचा आहे? वृत्तीचा आहे. आणि जसा वृत्तीचा उत्पत्ती नाश होऊ शकतो तसा कोणाचा होऊ शकतो? अहंकारादी बंधाचाही होऊ शकतो. कोणाचा नाही? साक्षीचा नाही. साक्षी कसा आहे? नित्य आहे, ज्ञान स्वरूप आहे, आणि तो नित्य आहे. त्याचं ज्ञान हे स्वरूप सुद्धा नित्य आहे. म्हणून कोण नित्य होणार नाही? अहंकारादी बंध नित्य होणार नाही. पण प्रतीला येतात का नाही? बरं, कधीपासून येतात? कायमचे येतात. मग त्याला कारण कोण आहे? आजचा जो अहंकारादी बंध आणि त्याचं प्रतीती ज्ञान आहे त्याला कारण कोण आहे? पूर्वीचा तत्सजते संस्कार. आणि त्याला कारण त्याच्या पूर्वीचा तत्सजते संस्कार. त्याला कारण त्याच्या पूर्वीचा. म्हणजे कुठपर्यंत तुम्ही विचारत राहता तोपर्यंत त्याच्या पूर्वीचा असं आम्ही म्हणत राहणार. तुम्हाला माहिती आहे का प्रभू रामचंद्राचे वडील कोण? सांगा बरं. दशरथ. आणि दशरथाचे वडील कोण? नाही हो, ते नाही, दृष्टांतातले वेगळे आहेत आहे ना. दशरथाचे वडील कोण? 11 रथ आहेत. 11 रथाचे वडील नाही माहिती? 12 रथ आहे. 12 रथाचे वडील 13 रथ आहे. 13 रथाचे वडील 14 रथ आहे. ते म्हणजे असे किती रथ? म्हणजे तुझे प्रश्न थांबत नाही तोपर्यंत आमचे रथ थांबत नाही आहे ना. तुझे प्रश्न थांबले का आमचे रथ थांबले. तुझा प्रश्न थांबत नाही तोपर्यंत आमचा रथ थांबत नाही. तसं कोण थांबत नाही? तुम्ही म्हण त्याच्या पूर्वीला म्हणत नाही तोपर्यंत आमचे प्रश्न थांबत. तुम्ही म्हणाल त्याच्या पूर्वीला कोण? आम्ही म्हणाल त्याच्या पूर्वीचा. त्याच्या पूर्वीला त्याच्या पूर्वीचा. हे जसं तू प्रश्न विचारणं थांबत नाही तोपर्यंत आमचं त्याच्या पूर्वीचं थांबत नाही, असं उत्तर इथे देतात. मग त्याच्यावर पुन्हा तो प्रश्न करतो त्याचंही उत्तर देतात. पण तो हे उत्तर आपण वाचून पूर्ण करू अगोदर. बघा, पूर्व मिथ्या अहंकाराधिकाचा ज्ञानजन्य संस्कार. आपलं अशा रीतीने उत्तर अहंकाराधिक आणि त्याचे ज्ञान उत्पत्तीला हेतू पूर्व मिथ्या अहंकाराधिकाचा ज्ञानजन्य संस्कार आहे. म्हणजे या शरीरात हल्ली जो अहंकारादी सर्व जगताचा आपल्याला अध्यास होतो त्यास कारण कोण आहे? पूर्वीचे ठिकाणी
पूर्व शरीराचे ठिकाणी झालेला मिथ्या अहंकारादी जगताचा ज्ञानाचा संस्कार कारण आहे. म्हणजे याला कारण त्याच्या पूर्वीचा संस्कार आहे आणि त्याला कारण त्याच्या पूर्वीचा संस्कार आहे. पूर्वजन्मात जो अध्यास झाला ना त्याच कारण कोण आलं बघा, त्याच्या पूर्वजन्मातील मिथ्या अहंकारादी ज्ञानाचा संस्कार होय. आणि मग त्याच्या पूर्वीला कोण, त्याच्याही पूर्वीचा. असं चालत राहा. या प्रकाराने नेमकं काय तर या प्रकाराने पूर्व मिथ्या ज्ञानजन अहंकारादी ज्ञानाधिकाचा ज्ञानजन्य संस्कार हा उत्तर अहंकाराधिकाच्या अध्यासाविषयी काय हेतू आहे. थोडक्यात पूर्वीचा संस्कार हा पुढच्या अध्यासाला कारण आहे ना. पूर्व संस्कार उत्तर अध्यासाला कारण आहे. पूर्व संस्कार उत्तर अध्यासाला हेतू आहे असं त्याचं उत्तर दिलं. पण असं उत्तर दिल्याच्या नंतर तो म्हटला पूर्व संस्कार उत्तर अध्यासाला हेतू आहे. पण जेव्हा केव्हा पहिला अध्यास झाला त्याला कारण कोण, त्याला म्हटले म्हणजे पहिला म्हणजे ज्या वेळेला म्हणजे या सृष्टीतला पहिला अध्यास झाला. म्हणजे एका सृष्टीमध्ये आपले कितीतरी वेळेला जन्म उत्पत्ती नाश होतो ना. मग या सृष्टीमध्ये ज्या वेळेला पहिला जन्म झाला, पहिला अहंकार झाला, पहिला अध्यास झाला, त्याला संस्कार कुठला म्हणजे त्याच्या पूर्वीच्या सृष्टीतला. आणि तुम्हाला त्याच्या पूर्वीच्या सृष्टीतल्याला जो अध्यास झाला त्याला म्हणजे त्याच्या पूर्वीच्या सृष्टीतला. तो म्हटला पण जेव्हा केव्हा पहिली सृष्टी उत्पन्न झाली तिथे अहंकार होता की नाही, तिथेही जगत होतं की नाही, आणि ते कारणाशी होईल का, मग त्याला कोणता संस्कार, असं त्याने प्रश्न केला. त्याला वाटलं आता यांना काही उत्तर देता येत नाही, आता हे उत्तर देऊ शकत नाही असं वाटतं. आणि याचं उत्तर देणं सुद्धा अशक्यच आहे. पण असं मात्र नाही, त्याचं उत्तर देता येतं. कसं उत्तर देता येतं तर त्याच्याकरता एक छोटीशी गोष्ट आहे. गोष्ट अशी आहे का आपण मागे बोलला असेल कदाचित, वस्ताताची गोष्ट बोललेलं आहे का आपण, मग एक मिनिटात सांगतो. तर असं आहे, एक वस्तात असतात. वस्तात म्हणजे कुस्तीगीर पहिलवान, आणि ते डावपेच शिकवणारे. मग त्यांचे अनेक शिष्य असतात. पण त्या शिष्यामध्ये काही प्रकार असतात, काही सामान्य शिष्य असतात, काही पट्ट शिष्य असतात आहे ना. मग त्यातला पट्ट शिष्य होता आणि तो सगळे डाव वस्तातकडनं शिकला. वस्तातला जवळपास 200 डाव येत होते. प्रत्येक डाव त्याने शिकवला. पट्ट शिष्य तयार झाला. आता तो रंगमंच गाजवायला लागला, वस्ताचं नाव विख्यात करायला लागला. पण एक दिवस त्यांच्याच ज्या ठिकाणी वस्तादची फार मोठी कीर्ती आहे त्या ठिकाणी रंगमंच भरला कुस्तीचा. शेवटची कुस्ती वस्तादचीच होती आणि त्याला 3 लाखाचं बक्षीस होतं. पण वस्तादा समोर त्यांचा हात धरायला कोणीच येईना प्रतिद्वंद्वी. मग 3 लाख एक वार, 3 लाख 2 वार, आणि तेवढ्यात कोणी नाही आला तर कुस्ती न होताच विजयाचं बक्षीस कोणाला भेटणार, वस्तादला. आता मनुष्याने डोकं लावू नये, नको त्या ठिकाणी बिलकुल लावू नये. पण मनुष्याला डोकं लावायची सवय असते, बऱ्याच वेळेला नको त्या ठिकाणी लावायची सवय असते. याने डोकं लावलं, ते 3 वार 2 वार चालले तोपर्यंत हा म्हणायला लागला वस्ताद आता सध्याला म्हातारे झालेले आहेत, त्यांची एअरबॅग फार वाढलेली आहे, ढेर वाढलेली आहे. आणि वस्तादचे प्रत्येक डाव आपल्याला येतात आणि प्रति डाव सुद्धा आपल्याला माहिती आहे. आपण काय करू, खेळू वस्ताद सोबत कुस्ती, करू वस्तादला चिटपट. आणि वस्ताद जरी हिंद केसरी असले तरी दुसरी हिंद केसरी लगेच कोण होणार, आपण होणार. खरं असा विचार करू नये. म्हणजे मनुष्याने संत चरणी लीन व्हावे, उद्धारावे कृपेने. संतापाशी भाऊ असावी मर्यादा, फलकाटाचा धंदा उरोपुढे. यावत जीव त्रयवंद्या वेदांत गुरु ईश्वरा आदविद्या प्रसिद्ध्यर्थम पश्चात कृतज्ञत्व निवर्तय असं म्हटलंय. मनुष्य जीवनात किती मोठा झाला तर त्याला 3 गोष्टी वंदनीय असतात, वेदांत, गुरु आणि ईश्वर. तिथे मनुष्याने कायम लहान झाला का तो जगात महान ठरतो. पण मनुष्य काय होतं, नको त्या ठिकाणी लहान होतो, इथेच महान होण्याचा प्रयत्न करतो, मग तो जीवनामध्ये उद्ध्वस्त होतो. हा याने तसंच केलं. उतरला तो रिंगणात 3 वार मांडण्याच्या आत. गुरुजींनी बघितलं, अरे म्हणले आपला पट्ट शिष्य हा ना आपल्या विरोधात उतरला. आता रिंगणात आल्याच्या नंतर कुस्ती तर झाली पाहिजे ना. पण गुरु ते गुरु असतात, ते उन्हाळ्या पावसाळ्याने जास्त खाल्लेले असतात आणि ते काय उन्हाने पांढरे झालेले नसतात, त्यांचा अनुभव पाठीशी गाढा असतो. ते गुरुजीने त्याच्या कानात सांगितलं, बाळा म्हणजे काय, मी आता तुला लांगुल डाव घालणार. त्या 200 मध्ये हे काही नाव नव्हतं. जे 200 शिकवले त्याच्यात हे नाव नव्हतं. आणि कुठल्याही गोष्टीला काय लागते, एकाग्रता लागते. एकाग्रता जर नसली तर कुठल्या क्षेत्रात कुठलंच कार्य आपल्याला तळीला नेता येत, एकाग्रता लागते. आणि वृत्तीला एक वेळेला 2 काम होत नाही. आपण मागे बोललो ना, घंटी वाजवायची ना आरती फिरवायची. ज्याचा सराव झाला पुजाऱ्याचा त्याचा द्या सोडून. पण नवीन जे मानकरी असतात गणपतीला नवरात्रीला, ते पुढारी लोक, त्यांच्या हातात एक तर घंटी द्यायची नाही तर आरती द्यायची. दोन्ही दिले ते एकाच्या हातात घंटी आणि एकाच्या हातात आरती द्यायची. दोन्ही एकाच्या हातात द्यायचं नाही. त्याला म्हणलं साहेब आरती, हा हे घंटी थांबते, साहेब घंटी, हा आरती थांबते. नाही जमत ते, दोन्ही एक वेळेला जमतच नाही. दोन्हीपैकी एकच होईल. म्हणून ते चिडिया चावल चिल बीच मिली डाल, चिडिया 2 न बने एकले एक डाल. कुठलं तरी एक होतं, 2 होत नाही. म्हणजे तसं
आता हा विचार करायला लागला, वस्तादने तर आपल्याला डाव सांगितला लांबून, आणि हा तर त्याच्यात नाही, मग हा कोणता असेल? त्याची वृत्ती एकाग्र राहिलेली नाही ना, तो त्या विचारात आहे. ते शट्टू वगैरे ठोकला, मांडी थोपटली, ते पहिली सलामी असते एक प्रकारची कुस्तीतली, ती झाली. थोडंसं ते अगदी हातात हात, मग वस्तादने ओळखला आता हे काय झालं, त्या विचारात गुंगलेला आहे. आणि मग काय केलं, वस्ताद धावत आले. बाबा म्हणत असतात ते ढेरेचा एक तडाखा दिला आणि त्याच्यात चितपट केला ना, त्याच्या तोंडात धूळ गेली. बरं, वस्तादने उतारवयात आपल्या पट्ट शिष्याला चितपट केला म्हटल्याच्या नंतर वस्तादची हात येऊन मिरवणूक 1 2 3 4 वस्ताद महाराजचा जय जयकार. याच्या तोंडावरच्या माश्या हाकायला कोणी नाही. आणि मग सायंकाळ दुसऱ्या दिवशी तालीम भरली, एक विद्यार्थी आले, ती तालीम चालू झाली. वस्तादचं मार्गदर्शन, आणि तिथे वस्ताद बसलेले नाही. तिथे आलं ना, वस्तादचे पाय दाबायला लागलं. वस्तादला हसायला आलं, पण वस्तादने आवरलं. तो म्हटलं एक विचारू का? म्हणले 10 विचार. शिष्यच आहे तो माझा. म्हणले पण मग ते 200 हे नाव नव्हतं. नाही म्हणले ते राखून ठेवलं होतं. म्हणजे कशाला? तू उलटणारे माहिती होतं म्हणले. वस्ताद असं बोलले. दृष्टांत संपला. कशा करता दृष्टांत? आता या पूर्व पक्षाला काय वाटतं, मी असा प्रश्न केला का याचं उत्तरच हे देऊ शकणार नाही. आणि आपल्यालाही वाटून जातं का जेव्हा केव्हा पहिली सृष्टी निर्माण झाली त्याला कारण तरी काहीतरी असेल ना. मग त्याला कारण कोण? प्रश्न काय, त्याला तरी कारण कोण? तर त्याच्या पूर्वीचा म्हणलं तर आमचा प्रश्नच असा का जेव्हा केव्हा पहिली सृष्टी उत्पन्न झाली त्याला कारण कोण? आता काय वाटतं, याचं उत्तरच देता येणार नाही. पण वस्ताद कोण आहे? वस्ताद आहे, ते त्याचं उत्तर देणार. पण प्रश्न आपण वाचणार आणि उत्तर आपण बघू. उत्तर होण्यासारखं आहे बहुतांश. रामकृष्ण हरी. बघू, झालं तर घेऊ, नाही झालं तर राहू. बघू तुमची तीव्र जिज्ञासा, तुम्ही किती पटकन उत्तर देतात त्याच्यावर आता ठरेल. पूर्वपक्ष बघा. अहो, जरी हा नियम मानला, कोणता? वा वा, पूर्व संस्कार उत्तर अध्यासाला हेतू आहेत. जरी असा नियम मानला तरी प्रथम जन्मात जो अहंकार आणि त्याच्या ज्ञानाचा काय झाला, अध्यास झाला, त्याला संस्कार कुठला, अशी आमची शंका आहे. मग त्याचे पूर्वी जन्मीचा संस्कार तुम्ही म्हणावा. मग आमचा लगेच प्रश्न आहे, तर सृष्टीच्या आरंभी बघा, जेव्हा केव्हा तुम्ही काय म्हणाल याला कारण त्याच्या पूर्वीच्या सृष्टीतला, पण आम्ही काय म्हणार, कुठल्याही सृष्टीला कधीतरी आरंभ असेलच की नाही. मग जेव्हा केव्हा पहिली सृष्टी उत्पन्न झाली त्याला संस्कार आणणार कोणता, अशी काय आहे शंका आहे. सृष्टीच्या आरंभी जेव्हा प्रथम जन्म होऊन अहंकारादी आणि त्याच्या ज्ञानाचा अध्यास होतो त्या अध्यासात संस्कार कोणता, अशी आमची काय आहे शंका आहे. तेव्हा तत्पूर्वीचा संस्कार आणणार कोठून, अशी काय आहे शंका. पण याचं उत्तर देताच येणं अशक्य आहे असं आपल्याला वाटतं, पण गुरुजी त्याचं उत्तर देतात. पण उत्तर देताना गुरुदेव काय म्हणतात, हे पूर्ण हा विषय काही होण्यासारखा नाही. तर त्याचा एक थोडासा आशय बघू, पंक्ती आपण उद्या लावू. आपल्याकडे 1-2-3 मिनिटं आहे, त्याचा थोडासा आशय बघा. मुळात गुरुदेव याचं उत्तर अनादी पदाने देतात. काय उत्तर देतात? अनादी पदाने देतात. वेदांतामध्ये काय असे अकाट्य सिद्धांत आहे का ज्याचं उत्तर श्रुती युक्ती अनुभूतीच्या कसोटीवर पाहिलं तर ते त्रिकाल बाधित असतं. आणि याच्यापेक्षा संयुक्तिक उत्तर हे काय मुस्कटदाबीचे उत्तर आहे किंवा जाती उत्तर आहे असा त्याचा अर्थ नाही. याच्यापेक्षा संयुक्तिक उत्तर कोणी देऊन दाखावं, आम्ही त्याला साष्टांग लोटांगण घालू, पण याच्यापेक्षा संयुक्तिक उत्तर देता येणं शक्य नाही. तर त्यातला हा एक शब्द आहे कोणता, अनादी. कशाला म्हणतात अनादी? अनआदी अनादी, ज्याचा आधी आरंभ सुरुवात सांगता येत नाही त्याला काय म्हणतात, अनादी असं म्हणतात. अनादी असं म्हणतात, ज्याचा आधी आरंभ सांगता येत नाही त्याला अनादी म्हणतात. तर एक 4 शब्द आपण आता लक्षात घेऊ. अनादी, अनंत, साधी, संत. होईल तेवढं पटकन बोलू. 1 अनादी, 2 अनंत, 3 साधी, 4 शांत. कशाला म्हणतात अनादी, कशाला म्हणतात अनंत, कशाला म्हणतात साधी, कशाला म्हणतात शांत? तर आदी अनआदी अनादी, आदी यश्य न विद्यते स अनादी, ज्याचा आरंभ सांगता येत नाही ते अनादी. आणि मग अनंत काय, अंत यश्य न विद्यते स अनंत, ज्याचा अंत सांगता येत नाही त्याला म्हणायचं अनंत. आणि मग तिसरा शब्द काय होता आपला, साधी. आदीने सह साधी, ज्याचा आधी आरंभ सांगता येतो त्याला काय म्हणतात, साधी. आणि मग अनंत कशाला आपलं, शांत कशाला, अंतेनं सह शांत, ज्याचा अंत होतो ते शांत. मग आता बोला, ज्याचा आधी सांगता येत नाही ते अनादी, ज्याचा अंत सांगता येत नाही ते अनंत, ज्याचा आधी सांगता येतो ते साधी, आणि ज्याचा अंत होतो ते शांत. याच्यात आपल्याला 4 प्रकार करायचे, अनादी अनंत, साधी शांत, अनादी शांत आणि साधी अनंत. पहिला प्रकार अनादी अनंत, दुसरा प्रकार साधी शांत, तिसरा प्रकार अनादी शांत, चौथा प्रकार साधी अनंत. किती झालेत? 4 प्रकार झालेत. अनादी अनंत, ज्याची सुरुवात सांगता येत नाही त्याला काय म्हणतात अनादी, ज्याचा शेवट सांगता येत नाही त्याला काय म्हणतात अनंत. मग अनादी अनंत असं कोण,
ज्याची सुरुवातही सांगता येत नाही शेवटही सांगता येत नाही तो, पण असा कोण? तर असं उत्तर आहे ब्रह्म आहे, असं उत्तर परमात्मा आहे, असं उत्तर आत्मा आहे, साक्षी आहे, प्रत्येक आहे, तोंपद लक्ष आहे. याची सुरुवातही सांगता येत नाही आणि अनादी सांगता येत. आत्मा कधीपासून आहे? अनादी कालापासून आहे. आणि आत्मा शेवट कधी होणार? कधीच होणार नाही. देव कधीपासून आहे? अनादी कालापासून आहे. किती पिढ्या गेल्यावर जाईल? कधीच जाणार नाही. पहिले कोटीचे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होती पायी, काढोबा तेरे तेरे ते 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 ढालगण निर्माण झाली. पण तेरे तेरे ते म्हणजे आधी होतं, आज आहे, पुढेही राहणार आहे, कारण त्याचा उत्पत्तीच नाही म्हणून अंत नाही. नासतो विद्यते भाव ना भाव विद्यते स्वतः उभयोरूपी दृष्टांत असतोय तत्वदर्शी. असा अनादी अनंत कोण? उत्तर आहे भगवंत. कोण आहे? ब्रह्म, भगवंत आहे ना, भक्तीत भगवंत म्हणा. आणि मग साधी संत ज्याची उत्पत्ती होते अंतही होतो, तो साधी संत कोण? जंत जीव, तुम्ही आम्ही. आपली उत्पत्ती होते की नाही? प्रत्येकाची जन्मतारीख आपल्याला माहिती आहे की नाही? मृत्यू तारीख कोणाला माहिती आहे? कोणालाच माहिती नाही. पण होणार नाही काय? होणार आहे. कोणाचा मृत्यू होणार नाही? सर्वच होणार. जातशही ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य तस्माद परिहर्यते नत्वम सूचितो महर्षी उपजेते नासे नासिले ते पुनरुत्पत्तीचे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा झाड मोडे बीज होय बीज मोडे झाड समान झाड होय ऐशी कल्पकुटी जाई परी जाती न नसे उपजल्या पिंडा मरण सांगाती. खाटेवर आला त्याला ताटेवर जावं लागतं. हे सगळं आपण बोलतो ना, व्यवहारात पाहतो ना. याचा अर्थ ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू अटळ आहे. ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू अटळ आहे ना. कोणाला जावं लागत नाही. येतं नाही उरू आले अवतार एरते पामर जीव किती. अवतारी कोटीतल्या देवाला इथे जावं लागतं. तर आपल्याला अवतार म्हणतात काय? कधी म्हणतात ना वैतागल्यावर, असं वैतागल्यावर म्हणतात काय अवतार आहे असं म्हणतात, पण अवतार म्हणत नाही आहे ना, कारण आपण अवतावर असतो, अवतार नाही. अवतार लक्षात आलं ना. हे राऊत बाबाचे शब्द आहे, माझे नाही. म्हणजे याचा अर्थ काय? अवतारी कोटीतल्या देवाला सुद्धा या मृत्यू लोकात आल्याच्या नंतर जावं लागतं, तर आपल्याला जावं लागणार नाही का? याचा अर्थ ब्रह्म हे अनादी अनंत आहे आणि जीव कसा आहे? साधी संत आहे. जीवाची उत्पत्ती होतो, नाशही होतो म्हणून साधी संत आहे. आणि तिसरा प्रकार काय? अनादी संत. आदी अनादी म्हणजे ज्याचा आधी सांगता येत नाही पण काय होतो? अंत सांगता येतो, त्याला म्हणायचं अनादी संत. आता माया कधीपासून आहे? अनादी कालापासून आहे ना. अनादी अंबिका भगवती बोधपरडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती गोंधळा येईवो जगदंबे मूळ पीठ तू आंबे. किंवा अनादी निर्गुण प्रगटली भवानी ओ महिषासुर मर्दाना लागुने त्रिविध तापाची करावया झाडणे भक्ता लागी तू पावसी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागेन द्वैत सारुणी माळ मी घालीन हाती बोधाचा झेंडा मी घेईन आणि वेदरहित वारीशी जाईन असं नाथबाबा वर्णन करतात. मग अशी असणारी ती अनादी आहे, कारण तिचा आधी आरंभ सुरुवात आपल्याला सांगता येत नाही. भले ती अनादी असेल, भले ती अनादी असेल, पण तिचा काय करता येतो? अंत करता येतो. म्हणून ती कशी आहे? शांत आहे. अंतेन सहशांत, अनादी शांत. तिचा अंत शस्त्राने होतो का आसराने होतो? आहे ना. शस्त्राने होत नाही, आसराने होत नाही, ज्ञानाने होतो. कंसात शास्त्राने होतो. असंग शस्त्रेण दृढेन चित्वा तथा पदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन् गतान निवर्तन्ति भूय तमेव चाद्यम पुरुषम प्रपद्ये यत प्रवृत्ती प्रसुरता पुराणे. पुढं पुढं चाललो का जास्त आपण आहे ना. हे पंक्तीला म्हणायचं अध्याय आहे ना आपलं, त्याच्यामुळे सगळ्याच्या पाठ आहे. काय त्याची सुरुवात काय? असंग शस्त्रेने दृढेन चित्वा. असंग शस्त्रेने काय ते साचचे बोलाचे नवे शास्त्र संसार जनते शस्त्र आत्मा अवतरविते मंत्र अक्षर ये. असंग शस्त्र म्हणजे ज्ञान, जीव ब्रह्मैक्य ज्ञान. याने काय होतं? याचा नाश होतो. नाश म्हणजे अप्रतीती का बाद होतो? नाश म्हणजे अप्रतीती का बाद? ते माझाच प्रश्न चुकला बरं का. नाश म्हणजे अप्रतीती आहे ना. बाद म्हणजे नाश का अप्रतीती, असा प्रश्न करायला पाहिजे. बाद म्हणजे नाश का अप्रतीती आहे ना. तर नाश म्हणलं का अप्रतीती आहे आणि बाद म्हणलं का अप्रतीती नाही. प्रतितीकाली प्रतिती उपचैतना ठिकाणी प्रतीत येणाऱ्या पदार्थाचा त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय, दिसतेकाली नाहीचा निश्चय, त्याचं नाव आहे बाद. मग हिचा ब्रह्मज्ञानाने बाद होतो का नाश होतो? हिचा ब्रह्मज्ञानाने बाद होतो. काय होत नाही? नाश होत नाही. संचिताचा नाश आपण म्हणलो ना, काय मागे बोलू ना, संचित ज्ञान अग्नी दग्ध होतं, क्रियामान असंगत उबोधामुळे लागत नाही, प्रारब्ध भोगून संपावं लागतं. तर तिचा काय? अज्ञानाचा नाश होतो आणि अज्ञान कार्याचा काय होतो? बाद होतो. कशाने? ब्रह्मज्ञान. मग अज्ञान रूप असणारी माया, पण कार्यरूप जगत तिचं दिसतं ना, पण मग दिसलं तरी ते दिसते काली नाहीचा निश्चय होतो आणि हाच खरा त्याचा काय? नाश आहे.
हाच खरा त्याचा बाध आहे, बादरूप नाश आहे. कसा नाश आहे? बादरूप नाश आहे. सांगत काय होतं, आपण काय बोलत होतो, तर अनादि शांत. मग माया आणि मायाकारी जगत कसं आहे? अनादि शांत आहे, अनादि आहे, त्याचा आधी सांगता येत नाही. रज्जूच्या ठिकाणी रज्जूचं अज्ञान कधीपासून राहिलं असं जर आपण बोलला, अरे बापरे, झालं 1 मिनिटात. रज्जूच्या ठिकाणी रज्जूचं अज्ञान कधीपासून राहिलं, कधीपासून सांगता येतं? नाही, रज्जूच्या उत्पत्तीपासून. कारण रज्जूची उत्पत्ती होते ना, तसं ब्रह्माच ठिकाणी स्वाश्रय स्वविषय आहे ना. ब्रह्माच्या असं आसन राहते, ब्रह्माला जागते. पाण्याचं शेवाळ जसं माऊली म्हणतात, बाबुळीची सारावी हाते पाणी तर वासे ऐते. जसं शेवाळ पाण्याच्याच आसन राहतं, पाण्याला जागतं, तशी स्वाश्रय स्वविषय हा पक्ष आहे वेदांतातला. मग माया कोणाच्या आसरण राहते? ब्रह्माच्या. कोणाला झाकते? ब्रह्माला. ब्रह्माच्याच आसरण राहून ब्रह्माला झाकणारी माया ती ब्रह्मा. जसं रज्जू ठिकाणी रज्जूचं अज्ञान कधीपासून राहिलं? रज्जूच्या उत्पत्तीपासून म्हणता येतं. तसं ब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्माचं अज्ञान कंसात माया कधीपासून राहिली? म्हणा ब्रह्माची उत्पत्तीपासून. चालेल का? नाही. ब्रह्म कसं आहे? अनादी, अनुत्पन्न आहे, म्हणजे अनादी आहे. म्हणून माया सुद्धा अनादी. पण ब्रह्म शांत का अनंत? अनंत. मग तिलाही म्हणा अनंत म्हणला असतो. कधी? अंत झाला नसता तर. पण होतो तिचा अंत कशाने? ज्ञानाने. म्हणून ती कशी? अनादी शांत. आणि आता राहिले एक साधी अनंत. मग ती साधी अनंत कोण? आणि चालू विषयामध्ये आपल्याला या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय, हा विषय आपण उद्याच्याला पाहूया. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय.